जरा शांत राहून आपलं कर्तव्य व्यवस्थित पार पाडणं गरजेचं असते. हे तुम्ही सांगताय? स्वानुभवातनं सांगतोय. आमच्यासारखा संसार तुमचा होऊ नये म्हणून सांगतो. आता नवरा म्हणून मी काय आहे कसा आहे हे तू पाहत आलायस. बाप म्हणून कसं आहे दाखवायची मला कधी संधीच मिळाली नाही, पण तुला ते कधी दिसलंच नाही. बरं ते जाऊ दे, तू वेगळा विषय आहे. तर नवरा माझ्या पावलावर पाऊल टाकू नकस. मोठा हो नवरा म्हणून, आणि आपलं कर्तव्य पार पाडायला. बाकी अजून काय समजावून सांगायचं तुम्हासनी दुष्यंत सरकार? तुम्ही तर मुळातच काय शिंची बघा. अरे एक बंद कर ना. अरे बंद कर ना. अरे बंद करायला सांग ना. खाली अरे माझ्या अंगावर उडतंय कृष्णा. सरक. काय किती जोरात ओरडला, घाबरलो ना म्या. घाबरायचं काय? मी काय राक्षस आहे? हा राक्षस आहे मी. राक्षस ओरडला तुझ्यावरती, उगाच काय घाबरतेस? तसं बी तुम्ही कुठं बघता काय खरं काय खोटं, चिडता रागवता, आणि असं ओरडल्यावर म्या घाबरणार ना. हे बघ काय कृष्णा, हा आय एम सॉरी. सॉरी चुकलं माझं. बघ मी काय मला वाद घालायचा नाहीये. काल मी जरा चिडून बोललो तुझ्याशी. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. सगळं फ्लश करून टाक सगळं मेमरीत. म्हणजे ते कसं करायचं? अरे यार तू विसरून जा यार. काल जे काय झालं ते सगळं विसरून जा. बघा आता बी रागवताय तुम्ही. सॉरी. ठीक आहे ऐक, मी आता खूप रिस्पेक्टफुली आणि छान बोलतो. मिसेस कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील, आज काय प्लॅन आहे तुमचा? काय शेड्यूल आहे? म्हणजे काय दिवसभर काय करणार आहात तुम्ही? हा म्हणजे बघा आता या झाडांना आंघोळ घालून झाली की म्या शेतावर चक्कर टाकेन असं म्हणतो. हा का मी पण येतो तुझ्यासोबत. शेतावर चक्कर टाकायला जाऊ एकत्र, आणि त्यानंतर एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटला जाऊ जेवायला, चांगल्या हॉटेलमध्ये जाऊ जेवायला बाहेर. ते बी हॉटेलात? पण असं काय आहे म्हणजे माझा वाढदिवस तर झाला, आता काय विशेष कारण? काय विशेष काय असायलाच पाहिजे का? असं सहज नाही नवरा बायको जेवायला जाऊ शकत. सहज जायचं. मी जरा आवरतो, तू पण रेडी हो लवकर. आहो पण असे ओले कुठे जाताय? असा येणार का मी? चेंज करणार ना. तू पण चेंज कर. होय एवढा आवडतो आणि मग तयार होतो मी. आणि जरा चांगल्या हॉटेलला जायचंय हे डोक्यात ठेवून छान चांगली तयार हो. चांगली तयार म्हणजे नेहमीपेक्षा चांगली असं म्हणायचं असेल त्याची. दुष्यंत सरकार मला स्वतःहून पहिल्यांदा बाहेर जेवायला घेऊन चाललेत. होते तयार होते. हे कृष्णे हात चालव बिगी बिगी. बाजाबाई जयकांत शेट्टी संधी वसुली बँकेत सिस्टमॅटिकली भरली बरं का. हा पण ते आज मशीन बंद होती ना, उद्याच्याला जाऊन मी पासबुक अपडेट करून आणतो. काय ग तू काय वाईट बातमी घेऊन आलीस? अहो दुष्यंत कृष्णाला हॉटेलात घेऊन चाललाय जेवायला. आता हे काय नवीन? अहो आपण जर धरबंद घातला नाही ना तर रोज काहीतरी नवीन ऐकायला मिळेल आपल्याला. बाळासाबाई अहो घरामध्ये दुष्यंत कृष्णाची ढाल बनून राहिलाय. अरे आता तो तिला बाहेर बी घेऊन चाललाय फिरायला. म्हणजे त्या दोघांमधलं प्रेम वाढायचा लई चान्स आहे की. त्या दोघांमध्ये जर हे असंच सुरू राहिलं ना तर बघा 9 महिन्यात या घराचं गोकुळ झालंच म्हणून समजा. म्या तसं काय बी होऊ देणार नाही. त्या कपाळ करंटीला माझ्या लेकाच्या जवळ येऊच देणार नाही. तू साडी का बदलली नाही अजून कृष्णा? अहो साडी लागलीच बदलता येईल, पण या केसांचं काय करू? या टावेलने घास घासले तरी केसातला ओलावा काही जात नाही. हे समजा ना तुमच्यामुळे झालंय. माझ्यामुळे काय? माझी काय चूक आहे? माझ्यामुळे झालं म्हणजे काय? मी सांगितलं होतं घाबरायला तुला? झाडांना पाणी घालतेस तर मग गट्टा पकडायचा ना पाईप. एक तर स्वतःची चूक आहे. तू माझ्या अंगावरती पाणी उडवलंस वर मलाच बोलतेस तू. मी काय करू आता? केसाचा गुत्ताडा झालाय इथं. हे असे केस घेऊन येऊ हॉटेलात? त्यात तुम्ही सांगितलं होतं बिगी बिगी आवर म्हणून. आता काय करू म्या? ठीक आहे एवढं हे बघ रडायची गरज नाही. कृष्णा सॉरी. मी हे बघ होईल. एक मिनिट दे मला, मी करतो. हे कसलं मशीन आहे? हेड ड्रायर रे. इकडे. हो बंद करे. काय झालं? कसला आवाज येतोय? नाही ते शेतात आमच्या कापणीला जसे मशीन वापरतात ना तसला आवाज येतोय. नाही तू काय वेडी आहेस का? ड्रायर मधनं कापणीचा कसा आवाज येईल? हे बघ 2 मिनिटं. तू हात खाली कर. मला नको ते. असे कसे केस वागू मी? नाही पाहिजे मला ते. हात खाली घे. खाली ठेवायचे हात. अहो नग अगं तू थांबा. काय झालं? वास यायलाय. तुम्ही माझे केस जाळले नाहीत ना? अगं कृष्णा
हेअर ड्रायर येते त्याच्याने केस जळत नाहीत. इकडे इकडे बस. ह्याच्याने केस जळले असते ना तर लाखो करोड लोकांनी वापरलं नसतं जगभर. अहो लोकांचं मला काही ठाव नाही. मला नग आहे, मला माझे केस महत्वाचे आहेत. कृष्णा मी तुझ्यासाठी घेऊन आलो ड्रायर आता. आता गपचूप केस वाळून घे. अहो खाली कर. नग 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 हे बघ, त्यातून. अगं- अहो नग आहे मला हे. कृष्णा, नाही, ते पण करा तुम्ही पहिले. अगं ड्रायर मला नाही पाहिजे ते ड्रायर जळ- ते जळ- ड्रायर सोड. अहो मला ड्रायर- ए! मला नाही. काय असाला काय झालं? या मशीनने हसू नको ना कृष्णा. चांगली आदल घडली तू मसनी. म्हणत होतो तू मसनी नाही नग आहे मला म्हणून. ऐकला नाही तुम्ही. हसू नको सांग माझ्यावरती. कृष्णा यार. काय ध्यान झालंय. ए कृष्णा, अगं मग कामावरून तुलाच भेटायला येणार होते. तब्येत बरी आहे ना व तुझी? नाही, बॉम्ब्याकडनं कळलं मला समजा काय घडलं ते. अगं मी आले झाके बघ. मला सांग माझा वाढदिवस विसरलीस ना ब तू? अगं नाही कृष्णी, ही सण कशी काय? अगं आपल्या कुंदा मावशीच्या गावाकडे गेलो होतो. सकाळच्याला चालूय परत. हा ना, तिकडे फोनला रेंज बी नसते ना व. बरं ते जाऊ दे. तुझा वाढदिवस कसा काय झाला? दाजींनी लय जोशात साजरा केला मला तुझा वाढदिवस. बॉम्ब्याकडनं कळलंय मला समजा. हा तर कसं सांगू तुला. बघ माझ्या वाढदिवसाच्या दिवसापासून की नाही इथलं चित्र पूर्णपणे बदलले बघ. अगं म्हणजे ते मी फुरसत मध्ये सांगेन तुला. पण हाय की एक गंमत झाली बघ आज. काय? अगं तुझे दाजी म्हणजे हे अगं लाजायलीस काय? सांग की दाजीचं काय? अगं सिनेमात नाही का हिरो हिरोईनला जेवायला हॉटेलात घेऊन जातो तसं मला दुष्यंत सरकार जेवायला बाहेर घेऊन जाणार आहेत. अगं काय सांगायलीस काय? लय भारीच की ग. बरं कृष्णे, मी काय सांगवलं नीट ऐक. तू की नाही छान नट्टपट्ट करून जा. आता तुला स्वतःची साडी बी स्वतः नेसा येते. तू पण छान अशी साडी नेसून जा काय. हा वय वय. पण भावा मला हे समज की नाही एक सपानच वाटायलंय बघ. अगं सपन नाहीये, खरं आहे. चिमटाकडा तू स्वतःला. बरं चल चल, मी बी बोलत बसलो. तू आवर, सांच्याला बोलू आपण काय. ठेवतो हा. हा. कृष्णे चल हात चालव बिगी बिगी. हिरवीन काय ग, काय गुड न्यूज दिली तुझ्या लाडक्या बहिणीने? आपल्या कृष्णेला का नाही दाजी हॉटेलात घेऊन जाणार आहेत जेवाया म्हणून. अगं ही तर आनंदाचीच गोष्ट आहे ना.